मित्र हो, उच्च न्यायालय भरतीची शेवटची तारीख ही 5 जानेवारी आहे। यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। तर बऱ्याच मित्रांचे प्रश्न होते की सर, या भरतीमधील पिओन म्हणजे शिपाई या पदासाठी 30 मार्काची जी एक्झाम होणार आहे त्यासाठी लागणारा अभ्यासक्रम कशा पद्धतीने असतो, त्याचा सिलेबस सांगा। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी खास तो सिलेबस घेऊन आलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो, यासाठी लेखी परीक्षा ही 30 गुणांची आहे आणि त्यापैकी तुम्हाला 15 मार्कला पासिंग आहे आणि एक्झाम ही एमसीक्यू टाइप असणार आहे। अभ्यासक्रम मराठी भाषा 10 गुणांसाठी, इंग्रजी भाषा 5 गुणांसाठी, सामान्य ज्ञान जनरल नॉलेज सुमारे 10 गुणांसाठी, बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंग सुमारे 5 गुणांसाठी। संपूर्ण सिलेबस मधील हायलाइट टॉपिक मी व्हिडिओच्या स्क्रीनवर कॅप्शन मध्ये देणार आहे। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो, ही परीक्षा फार अवघड नसते। 7वी 10वी स्तराची असतात। निगेटिव्ह मार्किंग तर याला नाही। जर तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला तरच तुम्हाला शारीरिक पात्रतेसाठी पात्र होता येतं। शिपाई या पदासाठी सॅम्पल असे 30 प्रश्न काढून ठेवलेले आहे। जर तुम्हाला ते प्रश्न हवे असतील तर ही रील आपल्या 3 मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स मध्ये सॅम्पल क्वेश्चन म्हणून टाइप करा। नक्कीच हे 30 प्रश्न मी तुम्हाला डीएम करेन। अशाच उपयुक्त माहितीसाठी कोच भीम सरांना कनेक्ट राहा, आयडीला फॉलो करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।